गॅस सिलेंडर वितरणासंदर्भात केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन आहे त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर द्यायला परवानगी दिली जाणार नाही। थोडक्यात त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार नाहीये। एलपीजी गॅस सिलेंडरसाठी काही शहरांमध्ये नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे पीएनजी म्हणजे पाइप्ड नॅचरल गॅस हा ज्यांच्याकडे आहे त्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार नाही असा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर देशातील सर्वच राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्याला सुरुवात करण्याचा निर्णय सुद्धा पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलाय। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा सुद्धा काही ठिकाणी केला जातोय। मात्र नागरिकांनी या अफवांना बळी पडू नये असं आवाहन सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने केलेलं आहे। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्यांच्याकडे पाइप नॅचरल गॅस आहे, पीएनजी आहे, त्यांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाहीये। हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याचबरोबर आता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुद्धा हळूहळू सुरू होतोय। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची आणि इतर व्यावसायिकांची जी अडचण होती ती कुठेतरी आता सुटणार आहे असं म्हणावं लागेल। काय तुमच्याकडे अपडेट्स आहेत? नक्कीच एकूण जर बघितलं तर गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून काही महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते जारी केले जाताना पाहायला मिळतात। याच धर्तीवर केंद्र सरकारने एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं पाहायला मिळतं आहे। पीएनजी म्हणजे पाईपलाईनद्वारे ज्या ग्राहकांना घरगुती वापरासाठी गॅस पुरवठा केला जातो आहे त्यांना एलपीजी म्हणजे सिलेंडरच्या माध्यमातून ज्यांना गॅस पुरवठा केला जातोय त्यांना या ठिकाणी पुरवठा केला जाणार नाही अशा पद्धतीचे जे निर्देश आहेत ते या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत। आणि त्यामुळं कुठेतरी लोकांना जे आहेत ते जे साठा करत आहेत किंवा एकूणच सगळं हे सगळं मुळे जे तुटवडा निर्माण होतो आहे, अफवामुळे लोक ज्या पद्धतीनं स्टॉक करत आहेत या सगळं पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतल्याचा पाहायला मिळतं केंद्र सरकारनं। आणि याच्यामध्ये राज्यातली जर महाराष्ट्रातली जर स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये जवळपास दररोज घरगुती 9,000 मेट्रिक टन जो गॅस आहे तो लागतो। अशा पार्श्वभूमीवर घरगुती गॅस जे आहेत त्याचं बायफर्केशन करण्याचा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारने घेतल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो व्यावसायिक सिलेंडर जो आहे, व्यावसायिक जो गॅस आहे त्याच्या तुटवड्यामुळं छोटे मोठे व्यावसायिक असतील, त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील यांच्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। त्यामुळे हा जो व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जो निर्माण झालेला होता तोही आता पूर्णपणे संपुष्टात येईल, त्यांनाही गॅस उपलब्ध होईल अशाही पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या केंद्र सरकारनं जारी केल्याच्या पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यावश्यक सेवेत येणारे जे हॉस्पिटल असतील किंवा शाळा असतील जे मध्यान्ह भोजन सारख्या या सगळ्या गोष्टी पुरवतात यांना जे आवश्यक असणारे जे गॅस आहेत त्याचा पुरवठा सुरळीत आहे। लोकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। सर्व जो गॅसचा जो पुरवठा आहे तो सुरळीत सुरू असल्याचा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री जे आहेत छगन भुजबळ यांनीही स्पष्ट केल्याचं पाहायला मिळतंय। अगदी गोविंद, तुम्ही खूप सविस्तरपणे ही माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा आपण आवाहन करतोय की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।